घावणे हा असा प्रकार आहे जिथे जास्त आपल्याला मेहनती लागत नाही आणि पटकन होणारे असे घावणे आहेत। पण बऱ्याच वेळा होतं काय की घावणे आपण बनवायला गेलो की ते एकतर चिकट होतात घावणे किंवा मग ते व्यवस्थित जाळी पडत नाही घावण्यांना। मग अशा वेळेला आपल्याला काही खबरदारी घ्यायची असते। तर खूप सोप्या सोप्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, तर ती पद्धत वापरून नक्कीच तुमचे घावणे चांगले होतील आणि तुम्ही नेहमीच बनवाल सकाळच्या नाश्त्याला घावणे। तर चला तर मग सुरुवात करूया आपण। तर आधी आपण एका पातेल्यामध्ये 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळवरती अवलंबून असते की आपले घावणे कसे बनणार आहेत। तर तांदूळाचा जो वापर आपण करतो तर ते जे तांदूळ चिकट नसले पाहिजे। भात चिकट झाला म्हणजे तुमचे घावणे सुद्धा चिकट होतील। तर असे तांदूळ अजिबात वापरू नका घावण्यांना। इथे मी वाडा कोलम वापरलेला आहे। शक्यतो इंद्रायणी वगैरे जे तांदूळ असतात ते चिकट असतात, तुम्ही राशनचेही सहज वापरू शकतात। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे 2 ते 3 वेळा आणि रात्रभर भिजत ठेवलेला आहे। दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही झाडाला वापरू शकतात। नंतर आपल्याला मिक्सरमध्ये ह्याची फाईन पेस्ट करायची, थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मी 2 बॅचेसमध्ये ह्याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। तर ह्याचं वाटण कसं असेल ते मी थोडंफार तुम्हाला दाखवते आहे। शक्यतो भरड ठेवू नका, फाईन पेस्टच करा, बारीक वाटण करा। तर ह्या 2 बॅचेसमध्ये मी करून घेतल्यानंतर आता मी इथे 3 वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे। तर 3 वाट्या तुम्ही पाणी वापरा आणि नंतर तुम्ही कन्सिस्टन्सी बघा। शक्यतो जाड ठेवू नका पीठ। हे बघा तुम्हाला मी दाखवेल इथे पीठ असलं पाहिजे, कारण जाडसर ठेवलं तर घावणे चांगले येत नाहीत। हे वॉटरी म्हणजे हे बघा पातळ ठेवायचं आहे शक्यतो। तर हे पाणी तुम्ही बघू शकता, पिठामध्ये व्यवस्थित पाणी पडलेलं आहे। तर हे बघा, हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दिसेल की एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला घावण्यांसाठी ठेवायची आहे। व्यवस्थित पाणी ऍडजस्ट केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे आणि नंतर भिड्याची तयारी करायची आहे। मी जेव्हा जेव्हा घावणे बनवते त्या आदल्या दिवशी मी भिडं स्वच्छ धुवून त्याच्यावरती तेल टाकून ठेवते रात्रभर। दुसऱ्या दिवशी ते तेल पूर्ण काढून नंतर मग कांदा लावून आपण हे व्यवस्थित पीठ ओतलं त्याच्यावरती घावण्याचं तर छान मस्त बनतात घावणे। आता मी व्यवस्थित पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून अर्धा मिनिटं एक बाजू शिजवून घेतलेली आहे। दुसरी बाजू पण आपल्याला अर्धा मिनिटं शिजवून घ्यायची आहे। इथे जेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, पीठ पूर्ण गरम झाल्यानंतरच आपल्याला ते पीठ ओतायचं आहे। त्यामुळे होतं काय की जाळी छान पडते घावण्यांना आणि एकदा सुटायला सुरुवात झाली चारी बाजूनी घावणा, त्यानंतरच आपल्याला तो उचलायचा आहे। मी एका बाजूनेच भाजून घेते, दोन्ही बाजूनी भाजत नाही, तरी सुद्धा घावणे चिकट होत नाहीत। एकदा ही बाजू चांगली भाजून झाली की त्याला फोल्ड मारायची आहे आणि पटकन प्लेटमध्ये गरमागरम काढून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायची काहीच गरज नाही। जर तुमचे तांदूळ चांगला असेल एका बाजूनी भाजलं तरी पुरेसं आहे। एक मी अजून घावणा बनवून दाखवते। हे पहा, प्रत्येक घावण्यानंतर आपल्याला तेल लावणं गरजेचं आहे, कारण का भिड्यावरती बनवतो आहोत। नॉनस्टिक असेल तर तेलाचा वापर लागत नाही जास्त। आणि जेव्हा जेव्हा आपण घावणे बनवतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला ते पीठ ढवळून घ्यायचं आहे, कारण होतं काय की पीठ खाली राहतं आणि पाणी वरती राहतं आणि तसंच जर पाणी तुम्ही ओतलात तर ते चिकटच होणार आणि घावणे अजिबात बनणार नाही। त्यामुळे व्यवस्थित ढवळून प्रत्येक घावण्यांना तुम्ही भिड्यावरती टाकायचं आहे। शक्यतो घावणे बनवत असाल तर भिड्यावरतीच बनवा, खूप छान बनतात आणि हाय फ्लेमवरती तुम्हाला बनवायचंय। एकदा भिडं गरम झालं की ते पटापट पटापट उचलले जातात। तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा नेक्स्ट टाइम घावणे आणि तुम्ही मला सांगा कसे झाले आहेत ते। आणि आवडली रेसिपी तर नक्की शेअर करा तुमच्या रिलेटिव्स बरोबर आणि मला सांगा नेक्स्ट कुठला व्हिडिओ बघायला आवडेल तो। आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय।